प्रथम मी जय भीम करतो आहे। जय भीम सर्वांना। मी युवराज मिश्राम, प्रज्ञाबुद्धी साहित्य अकादमीचे सचिव। प्रज्ञाबुद्धी साहित्य अकादमी आयोजित ज्येष्ठ बौद्ध साहित्य DL कांबळे साहेब यांचा अमृत महोत्सव दिनानिमित्त आज दिनांक 28/10/2025 रोजी आपण सर्वजण एकत्रित आलेले आहोत आणि बुद्धभूमी फाउंडेशन सम्राटनगर बालदुनी कल्याण येथे हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत साजरा करीत आहोत। आदरणीय DL कांबळे साहेब यांना शुभेच्छाही देणार आहोत। तत्पूर्वी प्रमुख पाहुणे, आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत यांचं ऑलरेडी स्टेजवर आगमन झालेले आहे, ते विराजमान झालेले आहेत। तद्वतच आजच्या या बौद्ध विहाराचे जे प्रमुख भदंत गौतम रत्न महाथेरो ते आज उपस्थित नाहीत, मात्र इतर भंतेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। भंतेजी सुद्धा स्टेजवर विराजमान झालेले आहेत। त्यानंतर मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना जे आजच्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यांना विनंती करतो की त्यांनी भगवान बुद्ध यांच्या मूर्तीला आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी इकडे स्टेजच्या बाजूला यावे मूर्तीजवळ। सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर सर्वांना विनंती करत आहोत। सर पुष्प द्या। आजच्या या कार्यक्रमाचे जे मी आदरणीय दामोदर मोरे यांना विनंती करतो की त्यांनी भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करायचे आहे आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा पुष्पहार अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे दामोदर मोरे यांना विनंती करतो की सर त्यांनी मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। या ठिकाणी भगवान बुद्ध यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण झालेले आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरणीय राजाराम पाटील साहेब यांनी पुष्पहार अर्पण केलेले आहे। त्याचप्रमाणे आजचे पाहुणे प्राध्यापक दामोदर मोरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि आदरणीय DL कांबळे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर चंद्रशेखर भारती, श्याम भालेराव सर, सुनील सोनावणे सर यांना विनंती करतो आहे की त्यांनी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण करावे। या ठिकाणी सगळे मान्यवर आपल्या समोर दिसत आहेत। संगीतकार, गीतकार, ॲडव्होकेट शंकर रामटेके, बौद्ध तत्वज्ञानाचे भाष्य सुनील सोनावणे साहेब दिसत आहेत। पुलगामा कादंबरीचे लेखक डॉक्टर चंद्रशेखर भारती इथे आहेत। डॉक्टर राजाराम पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत। आजचे सत्कार मूर्ती त्यांचा 75वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। ते आदरणीय DL कांबळे सर या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहेत। ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मोरे सुद्धा साहेब इथे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला आले आहेत। सगळे लोक मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सुनील सोनावणे साहेब आणि मान्यवरांना विनंती करतो की बुद्ध प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहे।
ॲडव्होकेट रामटेके सर, सुनील सोनवणे साहेब, श्याम आलेराव, डी.एफ. कांबळे साहेब, दामोदर मोरे साहेब, राजाराम पाटील साहेब, डॉक्टर चंद्रशेखर भारती, हे सगळे मान्यवर, हे सगळे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लेखक, कवी, साहित्यिक सगळे ते आपल्या समोर दिसत आहेत. आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे, त्याची आपण सगळे दक्षता घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून समाजातील मान्यवर लोक आलेले आहेत. त्यांच्याही प्रजापती साहित्य अकादमीच्या वतीने स्वागत आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विराजमान स्टेजवर विराजमान व्हावे. या ठिकाणी आपल्या जे बनते आहेत आदरणीय बनते प्रियदर्शी आणि त्यांची टीम बनतेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी केवळ आजच्या जे वेळेअभावी आणि कार्यक्रमाची सुरुवात म्हणून त्रिशरण पंचशीला करावी. त्रिशरण पंचशील अशा मार्गावर बाईंची व्यवस्था करावी. भक्तजी प्रियदर्शी आणि त्यांची टीम यांना विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घ्यावे. सर्वांना हात ठेवा. भगवान बुद्धाच्या आज्ञेला मागे त्रिशरण सर्वांना बोलायचे. नमो तस्सा भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, ते शरणागमनं महासम्पूर्णो पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि।
सुरामिर्यमज्जपमदट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। इमां तिसरणशक्तिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमाधेन शीलं सम्पदेथा। साधु साधु साधु। कमले सच्चा को निगाह कामना से बुद्ध वाणी महापरिसंपादन कर रहा है। सदा भगवान को प्रश्न समाना श्रवण करायचे। यस्सानु भवतो यखाने वंदसन्ति विंसनं यम्मिहि चेवनियुञ्जन्तु रतिं दिवमतन्दितो सुखं सुपतिसुतो च पापं किञ्चिन पासति एवमादिगुणोपेतं परिद्धं तं वनमहे करणीयमेत्थकुशलेन यन्तं सन्तं पदम् अभिसमेच्छ सखो युजो च सुजो च सुभारो च सुमधुवनतिमानि सन्तोषको च सुवरो च यप्पकिच्च ससल्लभोगभूतिम् सन्त्रिन्द्रियो च निपको च यप्पगम्बकुलेषु वननिगिद्धो न च बुद्धं समाचारे किञ्चिन्नैवियायोपवदायो सुखिनो भाग्येमिनो हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखिताः ये केचिपानभूताति तसावतावरावा अनवसेचा दीघावये महन्तावा मज्जिमारसककानकतुल्ला दिट्ठावये वदिट्टा एषा दूरे वसन्ति अविदूरे भूताव सम्भवे सीमा सम्भे सत्ता भवन्तु सुखितम् न परो परं निकुवेत्थं नत्तिमयं च कथचिनं किञ्चित् वैरासनपटिकसंयानयमन्यस दुःखमिच्छया मथा यथा नियं पुत्थानयोस एकपुत्तमनुरक्षे एवापि सर्वभूतेषु मानसं भावय अपरिमाणम् मिथ्यां च सर्वलोकस्मिन् मानसं भावय अपरिमाणम् उद्धाङदो च तिर्यं च न सम्पादय वैरमसपत् तिष्ठं चिरं निसिन्नो वा शयनो भार्यावतस्य विगतमिद्धो यथं सतिं अदिष्टायां ब्रह्ममित्थं विहारमिगतमाहो दिष्ठं च यनुकगम्भशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयगेद्धं न हि जातो गम्भसंयो पुनरेतिम् सखेतियो विमोचन्तो सम्बरोधो विनाशतो माथे भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सम्भावुतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सम्भावमानुभावेन सदा सोति
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते। साधु साधु। धन्यवाद अध्यक्षजी। या ठिकाणी त्रिसरान पंचशील आणि प्रकरण पाठ गाथा झालेली आहे। यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। आदरणीय आजच्या या आपल्या प्राध्यापक साहित्य अकादमीचे अध्यक्ष आदरणीय निरंजन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण सर्वांनी त्यांचे स्वागत करायचे आहे। निरंजन पाटील सर इथे आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी आजचे जे सत्कारमूर्ती आणि आजच्या दिनी आपण त्यांच्या 75वा वाढदिवस साजरा करत आहोत असे आदरणीय DL कांबळे साहेब यांचा जो सत्कार आहे ते मी प्राध्यापक साहित्य अकादमीचे कार्यकारिणी आहे या सर्वांना जे इथे उपस्थित त्या सर्वांनी इथे येऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। प्राध्यापक साहित्य अकादमीचे साहित्यिक मंडळी सर्वांनी आदरणीय डॉक्टर सुषमा वसंत, यशवंत बैसाने, ॲडव्होकेट शंकर रामटेके साहेब, सुनील सोनाने साहेब, चंद्रशेखर भारती सर, त्यानंतर श्याम भालेराव साहेब, सुषमा साई पवार, उमेश गोटे, रमेश मेश्राम या सर्वांनी इथे स्टेजवर यायचे आहेत आणि आदरणीय DL कांबळे साहेब यांचा सत्कार प्राध्यापक साहित्य अकादमीच्या वतीने आपण इथे साजरा करत आहोत। त्यांचा सत्कार करायचा आहे। सर्वांनी इथे उपस्थित व्हायचे आहे। तो प्राध्यापक साहित्य अकादमी आणि मान्यवरांच्या हस्ते एकत्रित होत आहे। सर्वांनी टाळ्या गजरात स्वागत करायचे आहे। धन्यवाद सर। आपण सर्वांनी बॅचवर बसायचे आहे। सर्वांना विनंती आहे मान्यवरांना की आपण बॅचवर बसायचे आहे। आदरणीय DL कांबळे सर, प्राध्यापक साहित्य अकादमी या संस्थेच्या वतीने आदरणीय DL कांबळे साहेब यांना मानपत्र देण्यात येते आणि त्यानंतर ते मानपत्र वाचण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर
उपस्थित झालेले आहेत, या ठिकाणी त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे। तेव्हा मी आदरणीय निरंजन पाटील साहेब या प्राज्ञाबोधी साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत, यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते राजाराम पाटील साहेब यांचा सत्कार करावे, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावे। निरंजन पाटील साहेब यांना विनंती करतो। निरंजन पाटील साहेब प्राज्ञाबोधी साहित्य अकादमीचे अध्यक्ष, की ज्यांनी मागील 15 वर्षापासून या साहित्य अकादमीची धुरा पाहत आहेत। निरंजन पाटील हे मान्यवर साहित्यिक आहेत, त्याचप्रमाणे राजाराम पाटील सर हे चळवळीचे अग्रगण्य आहेत आणि त्यांचेही लेखन विविध वर्तमानपत्रात होत असतो, समाजाला मार्गदर्शन होत असतं आणि या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत। तेव्हा प्राज्ञाबोधी साहित्य अकादमीचे कर्तव्य आहे की ते त्यांचा सत्कार करीत आहेत। आदरणीय निरंजन पाटील सरांनी सत्कार केलेला आहे राजाराम पाटील साहेबांचा। यानंतर मी डॉक्टर चंद्रशेखर भारती यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक दामोदर मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। प्राध्यापक दामोदर मोरे यांचा सत्कार डॉक्टर चंद्रशेखर भारती करत आहे। या ठिकाणी आमचे जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत निरंजन पाटील साहेब यांच्या आदरणीय दामोदर मोरे सर यांचा सत्कार डॉक्टर चंद्रशेखर भारती करीत आहेत। त्यानंतर मी विनंती करतो की आदरणीय सुनील सोनवणे साहेबांचा सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट शंकर रामटेके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। ॲडव्होकेट शंकर रामटेके साहेब यांनी सुनील सोनवणे साहेब बौद्ध साहित्यिक यांचा सत्कार शाल देऊन ते त्यांचा सत्कार करीत आहेत। या ठिकाणी या प्राज्ञाबोधी साहित्य अकादमीची जी धुरा मागील 15 वर्षापासून वाहत आहे आणि ते मान्यवर साहित्यिक निरंजन पाटील यांचा सत्कार अध्यक्ष या नात्यात अध्यक्ष निरंजन पाटील यांचा सत्कार आजच्या या कार्यक्रमाचे आणि ज्यांचा अमृत महोत्सव होत आहे असे आदरणीय डी.एल. कांबळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी निरंजन पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे। एक दोन महान हस्ती, एक दोन मान्यवर दुसऱ्याचा सत्कार करीत आहे। या सर्वांच्या प्राज्ञाबोधी साहित्य अकादमीला मोठं करणार हा स्नेह वाटा आहे। इथे निरंजन पाटील साहेबांचं अध्यक्ष निरंजन पाटील साहेबांचा सत्कार आजचे सत्कारमूर्ती आणि ज्यांच्या 75वा जन्मदिवस आहे, ज्यांचा अमृत उत्सव साजरा करत आहोत असे आदरणीय डी.एल. कांबळे साहेब हे करीत आहेत। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे आहे। तिथे दोन महान हस्ती, दोन महान मान्यवर एक दुसऱ्याचा सत्कार करीत आहेत। समाजासाठी फार मोठा कार्य त्यांनी केलेलं आहे आणि करीत आहे। यानंतर मी समोर आमच्या या कार्यक्रमाला बरेचसे मंडळी समाजातील दिसत आहेत। आमचं कर्तव्य आहे की त्यांचं निदान मी या ठिकाणी भारती सरांचा जो सत्कार आहे डॉक्टर श्याम बाबेराव सर करतील अशी अपेक्षा करतोय। डॉक्टर पुलवामा या फेमस कादंबरीचे लेखक
प्रज्ञा मोदीचे महासचिव यांचा सत्कार हे श्याम भालेराव सर एक रविवारी श्याम भालेराव प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीचे सभासद करीत आहे। याप्रमाणे प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीचे सचिव आणि ज्येष्ठ साहित्यिक नवोदय साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक युवराज मेश्राम सर यांचा सत्कार ॲडव्होकेट शंकर आमटेके सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। युवराज मेश्राम सर। या ठिकाणी प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीचे आदरणीय आणि लेखक मान्यवर बैसाने सर यांचा सुद्धा सत्कार आमचे आदरणीय श्याम भालेराव सर करतील अशी मी अपेक्षा करतो। प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीचे साहित्यिक लेखक एस यांचा सत्कार श्याम भालेराव साहेब आणि जय श्याम भालेराव सरांचा सत्कार राहून जातो अनेक ठिकाणी आणि ते महत्वाचे व्यक्ती आहेत प्रज्ञा मोदीचे। मी त्यांचा स्वतः सचिव या नात्याने सत्कार करू इच्छितो। श्याम भालेराव सर, श्याम भालेराव सर। समाजातील अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे श्याम भालेराव सर हे इंडियन नेव्हीमध्ये असताना भारत सरकारच्या वतीने त्यांच्या काव्यसंग्रहाच्या त्यांच्या नेहमी यथोचित सन्मान व्हायचं असे जे श्याम भालेराव सर आहेत यांचा नुकताच मी सत्कार केलेला आहे। या ठिकाणी आमचे या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थितीवरून आमचे मित्र शुक्राचार्य गायकवाड सर दिसत आहेत, ते आलेले आहेत। आमचे मित्र भूमिधर कविवर्य मुरलीधर दुबेकर सर आलेले आहेत। या ठिकाणी एस भालेराव सर आलेले आहेत। या ठिकाणी शिवा इंगोले साहेब इथे आलेले आहेत। त्याचप्रमाणे या पाहुणे त्याचप्रमाणे इथे प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीच्या डॉक्टर सुषमा बसवंत आहेत, डॉक्टर सुषमा पवार मॅडम इथे उपस्थित आलेले आहेत आणि भगवान नरवडे की जे तुम्हाला माहित आहे या ठिकाणी 6 माळ्याच्या बौद्ध विहाराची बौद्ध सांस्कृतिक मंडळाची जे कार्यकारिणीचे अधिकारी आहेत आणि त्या मंडळावर आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत। असे बरेच लोक माझ्या समोर दिसत आहेत की ज्यांच्या नामलुकाने मी शब्दशून्यांना आपल्या सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो। प्रज्ञा मोदी साहित्य अकादमीच्या वतीने सर्वांनी क्षमा करावी की आपल्याला उशीर झालेला आहे, तेव्हा आपण तरी ज्यांना आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहोत त्यांच्या मी ज्यांना माझ्या समोर जे दिसत आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख मी केलेला, परंतु जे उपस्थित राहणार असते किंवा राहिले असेल असे आदरणीय गौतम गायकवाड आहेत, शुक्राचार्य गायकवाड सर आले असतील आहेत, नारायण गुंकांबळे, NS भालेराव सर आले आहेत, रमेश सनमते, अनिल दैवले आहेत, अजित काळे सर आहेत, आनंद कांबळे आहेत, चिंतामणी मेश्राम सर आहेत, ते आहेत सर। त्यानंतर ते GB डोंगरे आहेत, ॲडव्होकेट AR कांबळे ते सुद्धा, अशोक देवगडे आहेत, रामभाऊ चव्हाण सुद्धा आहेत, सुरेंद्र जगताप, सतीश डोंगरे, भगवान नरवाडे, आमची पण नाव घ्या। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या
उपस्थितीत आज आपण आदरणीय DL कांबळे साहेबांना प्राध्यापक साहित्य अकादमीच्या वतीने जो सन्मानपत्र दिलेला आहे तो आपण वाचन करायला पाहिजे असा, तर मी ते वाचन करतो. आयुष्यमान DL कांबळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनमानसात 60 वर्षापूर्वी केलेल्या धम्मक्रांतीच्या आणि दिलेल्या धम्माच्या सम्यक आणि समर्थ भाष्यकार असलेली व्यक्ती म्हणजे बौद्ध साहित्यिक आयुष्यमान DL कांबळे होय. आपल्यासारख्या बौद्ध साहित्यिकाला हे मानाच्या प्रदान करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे की धम्मपद गाथा आणि कथा आपण मराठी भाषेत अनुवादित करून बौद्ध समाजाला उपलब्ध करून देऊन आपण उपकार केले आहे. पाली भाषेचे अभ्यासक धम्मपद जातक अट्टकथा यांचे निरूपक व व्याख्याते ज्येष्ठ विवेचन साधक तसेच बौद्ध पाली वाङ्मयातील संकल्पनाचा निरनिराळ्या प्रकारे शोध घेणं हे आपल्या सर्जनशीलतेचे लक्षण म्हणावं लागेल. बौद्ध पाली साहित्य समजून घेऊन ते अत्यंत संयमपण प्रभावी आपल्या लेखनातून साकार करणं हे आपले लेखन वैशिष्ट्य आहे. आपल्यासारखं प्रतिभा संपन्न बुद्धिप्रामाण्यवादी सोजवळ आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व समाजास लाभलं आहे. सम्यक काया वाचा शील आपण प्रत्यक्ष आचरणात आणून अनेकांचं प्रेरणास्थान ठरले आहात आणि यापुढेही कायमच राहा. आपले दीप्तमान कर्तृत्व असे तळपत राहो. आपणास आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच मंगल कामना. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपल्या सद्धम्म मार्गांच्या या पुढील वाटचालीस धम्म साध्य म्हणून आर्थिक शुभेच्छा. आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी हे मानपत्र देऊन आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. या समितीचे सन्माननीय चेअरमॅन निरंजन पाटील, आदरणीय कार्याध्यक्ष सुनील सोनावणेजी, महासचिव डॉक्टर चंद्रशेखर भारती आणि प्रज्ञा मोदीचे संपूर्ण साहित्यिक मंडळी यांच्या वतीने हा सन्मानपत्र देण्यात आलेला आहे. ती कॉपी मोठी असल्यामुळे ते आपल्या समोर वाचन करता आलं नाही आणि म्हणून तिथे त्या सन्मानपत्रात काय आहे हे आपल्या समोर आता मी वाचन दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचं जे सन्मानपत्र आपण त्या आदरणीय DL कांबळे साहेबांना दिलेला आहे. या ठिकाणी ग्रंथ प्रकाशन होण्या अगोदर मला इथे आवाजून एक सांगायचं आहे की प्रस्ताविक जे आहे आमच्या प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी हे आदरणीय DL कांबळे सर, डॉक्टर चंद्रशेखर भारती, सुषमा पवार, डॉक्टर सुषमा बसवंत मॅडम, सुनील सोनावणे, ॲडव्होकेट शंकर आमटे सर, DL कांबळे सर या मंडळींनी आणि श्याम या खाली यशवंत बैसान सर या मागील 15 वर्षांपासून या व्यक्तींनी या मान्यवरांनी ही समिती ही प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी स्थापन करून या कमिटीच्या माध्यमातून आणि या कमिटीच्या माध्यमातून खूप काही कार्य केलेले आहे. या कमिटीचे या प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीचे जे कार्याध्यक्ष आहेत आदरणीय सुनील सोनावणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रथम प्रस्तावित भाषण द्यावे. त्यानंतरचे पुढची वाटचाल आपण करणार आहोत. मी आदरणीय सुनील सोनावणे साहेबांना वाचायला करतो की त्यांनी इथे प्रस्तावित भाषण द्यावे. या विश्वाला प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत
गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा हा बौद्ध साहित्यिक डी.एल. कांबळे यांचा अमृत महोत्सव दिवस या ठिकाणी ज्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे त्या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक विचारवंत आदरणीय निरंजन पाटील साहेब, त्याचप्रमाणे डी.एल. कांबळे यांच्या त्या 75 पूर्ती सोहळ्यास त्यांना हार्दिक सदिच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय राजराम पाटील साहेब विचारवंत, तसेच साहित्यिक प्राध्यापक दामोदरजी मोरे आणि या ठिकाणी श्रोत्यामध्ये उपस्थित असणारे ज्यांची आदरणीय उपस्थिती आपण या ठिकाणी विश्राम सरांनी वाचून दाखवली, ते सर्व मान्यवर सर्वांची नाव मी काही घेत नाही. आणि ज्या प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी याच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या अथक परिश्रमाने हा आजचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ह्या सोहळ्यास आपण आंबेडकरी पेरणीच्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांची या ठिकाणी प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी या संस्थेचा कार्याध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये आंबेडकरी पेरणीची साहित्य चळवळ रुजावी, वाढावी, समाज परिवर्तन घडावं या दृष्टिकोनातून हा सातत्यानं जगणारा एक प्लॅटफॉर्म आमचे आदर्श माननीय ज्येष्ठ साहित्यिक वयोवृद्ध साहित्यिक निरंजन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून सातत्याने मासिक बैठका, चर्चासत्र, कवी संमेलन, परिसंवाद, साहित्य संमेलने, ग्रंथ प्रकाशने असे अनेक या ठिकाणी कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. आणि समाजाला आंबेडकरी पेरणीच्या चळवळीला काहीतरी योगदान द्यावं या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील ही संस्था आहे. मित्रांनो, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने गेल्या काही वर्षापासून आंबेडकरी समाजामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणवंत साहित्यिक आहेत त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा पायंडा पाडलेला आहे.
हेतू हा आहे की यामुळे आंबेडकरी समाजामध्ये एक आदर्श उत्पन्न होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. तर हा समाजाच्या समोर आपल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा, विचारवंतांचा, बुद्धिमंतांचा हा सत्कार सोहळा साजरा करून त्यांच्या लेखणीला न्याय देण्याचं कार्य ही संस्था या ठिकाणी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय D.L. कांबळे साहेब यांचा हा 28 ऑक्टोबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना वयाचे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा प्रज्ञामोदी साहित्य अकादमी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही साजरा करीत आहोत. मित्रांनो, आता साहित्य सोहळा ज्यांचा करता आहोत आम्ही, तर त्या व्यक्तीचा श्रेष्ठ, ज्येष्ठ, बुद्धिमंत आणि विचारवंत म्हणून त्यांचे निकष काय आहे हेही आपल्याला कल्पना पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आदरणीय D.L. कांबळे साहेब यांच्यावरती थोडा प्रकाश टाकणं मी महत्वाचं समजतो. D.L. कांबळे साहेब आणि आमचा परिचय 2003 मध्ये एका साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून झाला. तसे तर D.L. कांबळे आणि मी BSNL या एका डिपार्टमेंटची माणसं, आम्ही सोबतच काम केलेलं आहे. परंतु आप्पासाहेब रणपिसे, भाऊसाहेब आडसूळ, विजय सोनवणे या मान्यवरांच्या बौद्ध साहित्य संमेलन या समाजात व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला जो बौद्ध धम्म दिला आहे त्या बौद्ध धम्माचा प्रसार सर्व तळागाळातून बहुजन समाजापर्यंत पोहोचावा आणि हा देश एक आदर्श देश म्हणून या ठिकाणी अस्तित्वात राहावा. समता, बंधुत्व, न्याय हा तळागाळातील शोषित पीडित लोकांना मिळावा या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचा जो त्यांनी प्रघात या ठिकाणी पाडला बौद्ध साहित्य चळवळ या नात्याने, आणि त्यामधून आम्ही जे घडत गेलो तर त्या निमित्ताने आम्ही 2003 मध्ये कल्याण येथे बौद्ध साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलं. आणि आमच्या समोर प्रश्न पडला होता की बाबा या साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण, तर गंगाधर पानतावणे यांना उद्घाटक म्हणून आम्ही आणलं. आणि मग स्वागताध्यक्ष कोण, तर माननीय D.L. कांबळे साहेब यांचं नाव आमच्या समोर आलं. D.L. कांबळे साहेबांना आम्ही स्वागताध्यक्ष त्या दिवशी त्यांना पाचारण केलं. विजय सोनवणे यांच्या घरी आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि विचारविनिमय करताना त्यांना गळ घातली की बाबा या साहित्य संमेलनाचे तुम्ही स्वागताध्यक्ष म्हणा. ते म्हणाले, अहो स्वागताध्यक्ष साहित्य संमेलनाचं बनण्यासाठी मी काहीतरी मला एक बोर्डवर तरी काही लिहावं लागलं, काहीतरी एखादं पुस्तक, काहीतरी कविता संग्रह, काहीतरी एखादी कादंबरी किंवा काहीतरी एक वैचारिक लिखाण माझ्याकडून व्हायला हवं ना, तरच मी हे तुला देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणालो निश्चितच तुम्ही सुरुवात करा, निश्चितच तुम्ही मोठे लेखक व्हा, सुरुवात करा. आणि त्यांना गळ घातल्यामुळे बौद्ध साहित्य संमेलनाचे त्या ठिकाणी स्वागताध्यक्ष झाले. आणि त्यानंतर त्यांनी इतकं सुंदर भाषण त्यांनी लिहिलं स्वागताध्यक्षांनी की त्यांची वाहवा अनेक साहित्यिकांनी केली. त्यांच्या भूमिकेला लोकांनी फार मोठं प्राधान्य दिलं आणि तिथून पुढे आम्ही
मग 2006ला उल्हासनगरामध्ये जे 7वे बौद्ध साहित्य संमेलन त्या ठिकाणी झालं, त्या बौद्ध साहित्य संमेलनाचे साहेबांना आम्ही अध्यक्ष केले. बबन कांबळे यांना उद्घाटन केलं आणि त्यांना अध्यक्ष केलं. त्यांचं अध्यक्षीय भाषण पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. फार सुंदर भाषण त्यांनी केलं. अगदी अल्प अवधीमध्ये त्यांनी साहित्याची ही संपूर्ण संकल्पना आत्मसात केली. म्हणूनच तुगामणी येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नव्हे, ते जातीवंत साहित्यिक आहेत. त्यांच्यामध्ये साहित्य बीज अगोदरच त्या ठिकाणी अंकुरलेली होती. फक्त त्याला खत पाणी घालण्याचं थोडं काम होतं, ते आम्ही त्याला फक्त हवा आणि खत पाणी देण्याचं कार्य केलं. आणि डीएल कांबळे मग पुढे मागे वळून पाहिलं नाही. हे कांबळे साहेबांनी तेव्हा प्रसिद्ध झालेलं तुम्हाला कल्पना आहे, बौद्ध पाली साहित्यामध्ये बौद्धांचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकाच्या 5व्या ग्रंथामध्ये म्हणजे खुद्दक निकायामध्ये दुसऱ्या नंबरचा ग्रंथ आहे धम्मपद. धम्मपद हा छोटा ग्रंथ 423 कवनांचा म्हणजे 423 गाथांचा हा धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, ज्याचा अपभ्रंश बाबासाहेबांनी सांगितलं गीतेमध्ये झालेला आहे. तर त्या ग्रंथावरती एक श्रीलंकेन महाथेरो वेरा गोडा सारडा यांनी पाली ट्रान्सलेशन धम्मपदाचं केलं. सचित्र धम्मपद, गाथा आणि कथा. तर ह्या पाली ट्रान्सलेशन मध्ये त्यांनी इंग्लिश मधून त्याचं ट्रान्सलेशन मोठं जवळजवळ 10 किलोचं ते सचित्र पुस्तक होतं. इतकं मोठं पुस्तक होतं ते, इतकं मोठा ग्रंथ त्यांनी ट्रान्सलेशन केलं होता. तो डीएल कांबळेनी मला वाटतं 2013 असावं ते वर्ष. कांबळे साहेब 2013 पूर्ण झालं. एवढं मोठं पुस्तक 2013 पर्यंत त्यांनी 1 ते 7 खंडामध्ये प्रकाशित केलं. त्याचा अनुवाद इंग्लिश मधून त्यांनी मराठीमध्ये केला आणि प्रथमच त्या ठिकाणी धम्मपद, गाथा आणि कथा हे पुस्तक म्हणजे हा ग्रंथ सामान्य मराठी वाचकांना उपलब्ध त्यांनी करून दिला. तिथं ते थांबले नाही. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये बौद्ध साहित्यावरती अनेक लेख लिहिले, पुस्तकं लिहिली. धम्मपदाचंही पुस्तक त्यांनी त्याच्यावर पुढे काढलेलं आहे, वेगळं सेपरेट सुगम धम्मपद म्हणून. खरा धम्मधर्म म्हणून लिहिलेला आहे आणि पुस्तकं लिहिली. परंतु हे करत असताना त्यांचं लक्ष वेधलं ते सुत्त पिटकातील खुद्दक निकायामधील जो 10वा ग्रंथ आहे जातक. जातक ज्याला जातक कथा या नावानं आपण ओळखतो. या जातकाचा आर्यसुरा नावाच्या बौद्ध आचार्यांनी पाली ते संस्कृत मध्ये 447 गाथाचा ग्रंथ निर्माण केला होता. ज्या ग्रंथावरती अजिंठा, शीतलवासर, सांची 547 गाथांचा 547 कथा आणि गाथा त्याच्या 3000 पर्यंत गाथा आहे. त्याचंही ट्रान्सलेशन त्यांनी केलं आणि ह्या गाथा अजिंठाच्या चित्रकला ह्या गाथेवरती म्हणजे ह्या कथेवरती अवलंबून आहे. ह्या गाथेच्या वरती ज्या कथा निर्माण केलेल्या आहेत तर ते अजिंठाच्या चित्रकलेमध्ये त्या मत्स्यदार्थ चित्रकलेमध्ये घेतलेलं आहे. काही
लेण्यामध्ये सांचीच्या तोरणावर जे लेणे कोरलेले आहेत, कोरीव केलेले काम केलेले आहे, त्या गाथा त्यावरती सुद्धा कथारूपी कोरलेले आहे. मग हे एवढं मोठं साहित्य बाहेर यायला पाहिजे. म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं 4थ्या शतकामध्ये बुद्धघोष नावाचा आचार्य हा मोठा विचारवंत झाला. त्याने शिहरीमध्ये गेला आणि सम्राट अशोकाने 3ऱ्या धम्मसंहितेमध्ये जे त्रिपिटक निर्माण केलं होतं ते त्यांच्या मुलाने म्हणजे महिंद्राने जे श्रीलंकेमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी शिहरीमध्ये त्याचा अनुवाद केला आणि बुद्ध धर्माचा प्रचार केला. परंतु भारतातून ते जवळजवळ नष्ट होत आलं. मग 4थ्या शतकामध्ये बुद्धघोष नावाचा आचार्य श्रीलंकेला गेला आणि बुद्धघोषाने शिहिरीमधील जातक अर्थकथा त्या पुन्हा पालीमध्ये ट्रान्सलेशन केल्या. ही परंपरा आलेली आहे अशा पद्धतीने. मग पालीमध्ये तर ते साहित्य तो आपल्याला इथं उपलब्ध होतं, परंतु सर्वजण पालीचं आंदोलन करू शकत नाही, सगळ्यांना पाली समजत नाही. मग व्ही फॉक्सबॉल नावाच्या एका रोमन साहित्यिकाने त्याचं ट्रान्सलेशन केलं. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये डॉक्टर गदंत आनंद कौशल्यजी यांनी त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केलं. हिंदीमध्ये ते उपलब्ध होतं. मग डी.एल. कांबळे साहेबांनी त्या हिंदीमधून त्याचं ट्रान्सलेशन बोधिसत्वाच्या जातक अट्टकथा या नावानं त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये केलं. हिंदीचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं. म्हणजे ते काही एक ग्रंथ नव्हता, तोही फार मोठं साहित्य, अवाढव्य साहित्य होतं. त्याचे त्यांनी 1 ते 8 ग्रंथ त्या ठिकाणी साहेबांनी लिहिले, साहेबांनी ट्रान्सलेशन केले. आणि अलीकडे त्यांनी 9 ते 10 आणि 11 ग्रंथ ट्रान्सलेशन केलेले आहे. आणि त्यामधला एक ग्रंथ शेवटी राहिलेला होता, तो निदान कथा नावाचा ग्रंथ आता या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. आता निदान कथा, बोधिसत्वाच्या जातक अट्टकथा आणि निदान कथा यामध्ये थोडा फरक आहे. निदान कथा खरं तर बोधिसत्वाच्या अट्टकथा याची जवळजवळ ती प्रस्तावनाच आहे. निदान कथा हा ग्रंथ बोधिसत्वाच्या अट्टकथा हा जो ग्रंथ आहे बौद्ध साहित्यामध्ये त्याची जवळजवळ ती प्रस्तावना टाईपच आहे. कारण का ते 10 पारमितेवरती अवलंबून आहे. त्याची थीम तसंच त्रिपिटकामध्ये, सुत्त पिटकामध्ये बुद्धहंस नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बुद्धाचा जन्म, पुनर्जन्म दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध अगोदर 25 बुद्ध आणि बुद्ध 26वे बुद्ध महाकारुणिक तथागत बुद्ध. त्याच्या अगोदर 25 बुद्ध झालेले आहेत. काही ठिकाणी 28 ही संख्या आहे, 28 ही संख्या काही ठिकाणी, काही 26 आहे. तर त्यांची त्या काळात बुद्ध, गौतम बुद्ध म्हणून जन्मण्याच्या अगोदरच्या बुद्धाच्या ज्या कथा आहेत बोधिसत्वाच्या रूपामध्ये. कारण का बुद्ध होण्याची प्रक्रिया एका जन्मात होऊ शकत नाही. त्याचा बुद्धत्व मिळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी बुद्धांनी 25 जन्म घेतलेले आहेत किंवा 25 जन्म अगोदर दुसरेही बुद्ध आहेत. ही परंपरा अशा पद्धतीने वाहत आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धांनी ह्या ज्या कथा आहेत, बुद्धांच्या बोधिसत्वाच्या कथा, तर ते धर्म, नीती, परोपकार अशा पद्धतीची त्याच्यामध्ये रचना केलेली आहे. आणि त्याच हे निनाद कथा हे रूप आता आपल्यासमोर आज प्रकाशित होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हे त्यांचा प्रवास साहेबाचा फार मोठा आहे. त्यांनी याच्या व्यतिरिक्त भरपूर काही पुनर्जन्म सिद्धांत वगैरे वगैरे मांडलेला आहे. तर हे सर्व जे साहित्य, बौद्ध साहित्य आहे, तर ते निर्माण करण्याचं कार्य हे डी.एल. कांबळेंनी मोठ्या हिरिहिरीने केलेले आहे. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि त्या
जी कार्य करत असताना जी प्रज्ञापोधी साहित्य अकादमी आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक जी आमचे निरंजन पाटील साहेब आहेत अनुभवी वगैरे, तर आमचा विचार विनिमय आहे. पहिल्या 2 ग्रंथ त्यांचे जे आहेत बोधिसत्वाच्या धम्मपद आणि खरा धर्मदर्पण, हे अस्मिता शैक्षणिक, माझे मित्र नारायण सुद्धा इथं बसलेले आहेत, अस्मिता शैक्षणिक धर्मविषयक साहित्य चळवळ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्यांचे प्रकाशित केलेले आहे. मग त्यांनी नंतर स्वतः प्रकाशन संस्था काढून ग्रंथ प्रकाशनाला सुरुवात केलेली आहे. तर फार मोठा असा प्रदीर्घ प्रवास हा त्यांनी साहित्यामध्ये केलेला आहे आणि ते निश्चितच या आजच्या गौरवास पात्र आहेत. म्हणून प्रज्ञापोधी साहित्य अकादमी तर्फे त्यांचा हा या ठिकाणी गौरव होत आहे. आता एक शेवटचा फक्त एक मुद्दा म्हणजे असा, हा गौरव करत असताना प्रज्ञापोधी साहित्य अकादमी तर्फे त्यांच्या विचारातून एक सुंदर कलाकृती आम्ही घडवलेली आहे. तर ती कलाकृतीमध्ये माननीय डी.एल. कांबळे साहेब यांच्या जीवनावरती आम्ही धम्मसारथी डी.एल. कांबळे नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे. सुनील सोने मी संपादित केलेला आहे आणि आमचे महासचिव चंद्रशेखर भारती हे त्याचे सहसंपादक आहेत आणि आमच्या ह्या कार्यकारिणीच्या सहकार्याच्या मधून तो ग्रंथ साकार झालेला आहे आणि त्याचंही प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हातचे या ठिकाणी संपादित ग्रंथाचं होणार आहे. ही फार मोठा योगायोग आणि फार मोठी कृती या ठिकाणी आहे. तर त्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर मित्रांनो, धन्यवाद. प्रस्तावितामधून बरंचसं काही आणखी बोलता येणार आहे, पण मी काय बोलत नाही, कारण का आपल्याला 2 मान्यवरांचं भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे आणि शिवाय त्यांचं डी.एल. कांबळेचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, निरंजन पाटील साहेबांचं मनोगत आपल्याला म्हणजे त्यांचं भाषण ऐकायचं आहे. परंतु या ठिकाणी आजच्या ह्या सुंदर अशा कौतुकास्पद सोहळ्यामध्ये, आनंदाच्या सोहळ्यामध्ये एक थोडं कमतरता या ठिकाणी भासते. म्हणजे आमच्या ताई आदरणीय डी.एल. कांबळे साहेबांच्या सुविद्य पत्नी उषाताई ह्या थोड्या आजारी असून थोड्या ऍडमिट असल्या कारणानं त्या ह्या ठिकाणी हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. हे थोडी आमच्या मनाला या ठिकाणी दगदग वाटते आहे. तरी काही हरकत नाही, तरी आपण हा कार्यक्रम पूर्णपणे करणार आहोत आणि डी.एल. कांबळे साहेबांना माझ्या हार्दिक सदिच्छा देऊन मी माझं या ठिकाणी प्रस्ताव थांबवतो. जय भीम.